सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचं वारं आता वेगानं वाहू लागलंय। या निवडणुकीच्या निमित्तानं अहिल्यानगरचं राजकारण पुरतं ढवळून निघालंय। आता यातच खासदार निलेश लंके यांनी आपल्या पारनेर मतदारसंघातून विरोधकांना थेट आणि इशारा दिलाय। तुम्ही कितीही अंत पहा, निलेश लंके तुम्हाला पुरून उरणार। या लंकेंच्या एका वाक्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। नक्की काय सुरू आहे अहिल्यानगरच्या राजकारणात, कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे, सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाची आणि अर्थकारणाची खरी नाडी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच मानली जाते। आता या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आलाय। मतदानासाठी लागणारे ठराव झाले असून प्रारूप मतदार यादी देखील जाहीर झाली आहे। लवकरच अंतिम मतदार यादी समोर येणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय पारडं कुणाच्या बाजूने झुकणार याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे। या निवडणुकीत यंदा पारनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। एकीकडे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते जसे की विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे आणि खुद्द खासदार निलेश लंके या निवडणुकीत सक्रिय झालेत। पण या सगळ्यांमध्ये पारनेर तालुक्यात खासदार निलेश लंके यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही सध्या चर्चेचा विषय ठरतीये। पारनेर तालुक्याकडे लक्ष नसल्याची टीका करणाऱ्या विरोधकांना खासदार निलेश लंके यांनी खंडेरायाच्या चरणी बसून अगदी स्पष्ट भाषेत प्रत्युत्तर दिलंय। जिल्हा बँकेच्या ठरावाच्या वेळीच आपली भूमिका स्पष्ट झाली असून निवडणुकीत कोणतीही बाह्य शक्ती किंवा आंतरशक्ती समोर आली तरी आपण त्यांना पुरून उरणार असा इशारा त्यांनी दिलाय। लंके म्हणालेत की तुमच्याकडे शिक्षण संस्था असू देत, कारखाने असू देत किंवा मोठे समर्थक असू देत, पण राजकीय संघर्षातून आपण मागे हटणार नाही। पारनेरमध्ये विरोधकांकडून सातत्यानं घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठका आणि पत्रकार परिषदांवरही त्यांनी टोला लगावला। माझ्या तालुक्यात येऊन बैठका घ्या, काहीही करा, त्याने काहीही फरक पडत नाही असं आव्हानच त्यांनी दिलंय। विशेष म्हणजे राजकीय विरोधासाठी महिलांना पुढे केलं जात आहे आणि एआयचा वापर करून खोटे फोटो तयार केले जात असल्याचा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला। आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून कशी बदनामी केली जाते आणि राजकीय वातावरण कसं दूषित केलं जातं यावरही लंकेंनी बोट ठेवलंय। तुमच्या विरोधात माझी कुठेही दंड थोपटण्याची तयारी आहे असं सांगत त्यांनी विरोधकांना चेतावणी दिली आहे। तसंच काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये अशी आठवण करून देत पारनेर हा पुरोगामी विचारांचा तालुका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बाहेरून येणाऱ्या राजकीय शक्तींना रोखण्याची आणि पारनेरचं राजकारण फक्त स्थानिक जनतेच्या विकासाभोवतीच ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे। या संपूर्ण राजकीय रणधुमाळीत केवळ निलेश लंकेच नाही तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे देखील अत्यंत सक्रिय झालेत। राम शिंदेंनी सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानं अहिल्यानगरची राजकीय उष्णता आणखीनच वाढली आहे। जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत यंदा यंग ब्रिगेड पासून ते मुरब्बी नेत्यांपर्यंत सगळेच उतरल्यामुळे संघर्ष अटळ मानला जातोय। एका बाजूला सहकारात आपली पकड टिकून ठेवण्यासाठी जुनी राजकीय घराणी प्रयत्नशील आहेत, तर दुसऱ्या बाजूला निलेश लंकेंसारखे नेते थेट मैदानात भिडल्यामुळे या निवडणुकीला एका मोठ्या युद्धाचं स्वरूप प्राप्त झालंय। थोडक्यात सांगायचं तर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये नव्या राजकीय संघर्षाची नांदी तयार झाली आहे। विरोधकांचे सर्व डाव हाणून पाडण्यासाठी निलेश लंके सज्ज आहेत, तर दुसरीकडे इतर दिग्गज नेतेही आपली ताकद पणाला लावतायत। आता या सहकाराच्या आखाड्यात नेमकं कोण बाजी मारणार हे अंतिम निकालच ठरवतील। एकूणच हे सगळं स्थानिक राजकारण पाहता तुम्हाला काय वाटतं, कुणाचं पारडं जड राहील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।